मंडळी, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या माहितीने लोकसभा निवडणुकीत धडा घेत विधानसभेमध्ये दमदार कामगिरी केली। त्यानंतर आता महाविकास आघाडीला वारंवार पडत आहे। कधी काँग्रेस तर कधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील नेते माहितीतील पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत। त्यात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गळाला काँग्रेसचे दोन बडे नेते लागल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। कोण आहेत हे बडे नेते? भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या माहितीने लोकसभा निवडणुकीतून धडा घेत विधानसभेमध्ये दमदार कामगिरी केली। त्यानंतर आता महाविकास आघाडीला वारंवार खिंडार पडत आहे। कधी काँग्रेस तर कधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील नेते माहितीतील पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत। त्यात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गळाला काँग्रेसचे दोन बडे नेते लागल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। कोण आहेत हे बडे नेते? भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे आणि काँग्रेसचे नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासोबतच मिनल खतगावकर या देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं। काँग्रेस हा राज्यात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता, तर दुसरीकडे माहितीला मोठा दणका बसला होता। अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला। मात्र त्यानंतर माहितीनं विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार पुरोगमन केलं। माहितीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं आणि पुन्हा एकदा राज्यात माहितीची सत्ता आली। माहितीच्या राज्यात तब्बल 232 जागा निवडून आल्या, तर महाविकास आघाडीचे तीन प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांना केवळ 50 जागांवरच समाधान मानावं लागलं। विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीसाठी आणखी एक विषय डोकेदुखी ठरत आहे। तो म्हणजे महाविकास आघाडीमधील अनेक नेते सध्या माहितीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आतापर्यंत माहितीमध्ये प्रवेश केला आहे। ही गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता महाविकास आघाडीसमोर आहे। भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सूनबाई मिनल खतगावकर यांनी नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक नायगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला। त्यामुळे खतगावकर कुटुंब अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान सध्या राज्यात महाविकास आघाडीतील अनेक नेते आणि कार्यकर्ते हे माहितीची वाट धरत आहेत। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून माहितीमध्ये इनकमिंग सुरू असल्याचं चित्र आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।